एकनाथ शिंदे शिर्डी येथे गेले आहेत। महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील लोक शिर्डीला जाऊन दर्शन घेत असतात। मुख्यमंत्री हेही दर्शन घेण्यासाठी गेले। आम्ही साईबाबांना मानतो, तुमच्यासारखे औरंगजेबाच्या कबरीवर जात नाही। काही औरंगजेबाची औलाद जन्माला आली आहे। भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत, त्यांनी जे संघटन सुरू केले आहे ते चांगले सुरू आहे। भुजबळ हे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, त्याकडून कसलाही दबाव नाही। नसीम खानने सांगितले की मुस्लिम समाजाचा वापर काँग्रेसने केला असा आरोप केला। नसीम खान कधीकाळी मंत्री राहिलेला माणूस आज वनवन भटकावे लागते, त्याचा बदला घ्यायचा की साथ द्यायची। नाशिक संबंधित कोणताही वाद नाही। नाशिकची जागा शिवसेनेचीच आहे, त्या जागेची घोषणा आज होणार आहे। पुणे येथे होणाऱ्या सभेत व्यासपीठावर मनसे असणं काही चर्चेचा विषय नाही। मतदान टक्केवारी कमी झाली, सध्या उन्हामुळे मतदानाचा आकडा कमी आहे। अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहे। बदल होणे आम्ही जवळून पाहिले आहे। मातोश्री आम्ही जवळून पाहिले आहे आणि आता नवीन टोळी तयार झाली आहे। एकेकाळी महाराजांच्या घराण्याचा वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित करणारी ही औलाद आता त्या गादीबद्दल बोलत आहे। त्या गादीचा मान आज सर्वसामान्य माणूस जनताही जाणते, त्याचा अपमान कधी होऊ देणार नाही। उदयनराजे सुद्धा छत्रपती घराण्यातील आहे, म्हणून या सर्व घराण्यातील लोकांनी निवडणुका लढवलेली आहे। निवडणुकीचा भाग म्हणून महाराजांच्या गादीवर कोणी टीका करावी किंवा अपमानित करू नये आणि महाराष्ट्रातील जनता आणि आम्ही ते सहन करणार नाही, आम्ही सुद्धा होऊ देणार नाही। एकनाथ शिंदे साहेब काल शिर्डीला गेले होते। शिर्डी हे एक असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातला माणूस तिथं येऊन शिर्डीच्या चरणी, साईबाबाच्या चरणी लीन होत असतो। आणि म्हणून काल शिंदे साहेबांनी सुद्धा शिर्डीचा दौरा करताना साईबाबाचं दर्शनही घेतलं, साईबाबांना चरणी प्रार्थनाही केली। परंतु काही लोकांना याच्यात सुद्धा आक्षेप आहे। त्यांना असं वाटतं की साईच्या चरणी जायचं नाही। खरं तर ही औलाद जी आहे यांनी आम्ही साईबाबाला मानतो, महाराष्ट्रातील जनता मानते। जर तुम्हाला मानायचं नसेल तर मानू नका, परंतु त्या पवित्र स्थानाचं असा अपमान करू नका। तुम्हाला औरंगजेबाची कबर प्रिय आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुडघे टेका, त्याबद्दल आम्ही कुठे आक्षेप घेणार नाही। परंतु साईच्या दरबारात जाताना किंवा शिर्डीला जाताना बॅगा घेऊन गेलं म्हणणं हा खऱ्या अर्थानं धर्माचा केलेला सुद्धा अपमान आहे। म्हणून ही औरंगजेबाची आता काही जी नवीन औलाद निर्माण झालेली आहे त्यांनी तिथे जाऊन गुडघे टेकावा, त्याबद्दल आमचा आक्षेप नसावा आणि नाही पण। म्हणून अशा लोकांच्या वक्तव्याकडे जास्त गांभीर्याने आम्ही पाहत नाही। भुजबळ साहेब हे समता परिषदेचे नेते आहेत, मोठे नेते आहेत। त्यांनी त्यांच्या संघटना चांगल्या पद्धतीने चालवलेली, त्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही। महायुतीमध्ये ते आज कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर काय असे काही फॉर्म भरायचा प्रयत्न केला असेल तर त्याबद्दल भुजबळ साहेबच त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील। म्हणून कोणी फॉर्म घ्यावा, कोणी भरावा, याला आम्ही आक्षेप घेण्यासारखं आम्ही काही करणार नाही। भुजबळ साहेब योग्य तो समज त्यांना देतील। परंतु एक नक्की आहे की हे महायुतीचं सरकार सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं सरकार आहे। कुणाला दुजाभाव किंवा कुणाला मतभेद व्हावेत असं कधी आम्ही ना आमची वर्तणूक आहे ना तसा प्रयत्न आम्ही कधी केलेला आहे। नाही, आम्ही त्यांना काही सल्ला देणार नाही, परंतु एक निश्चित आहे, काँग्रेसला गाडण्यासाठी त्यांनी त्या योग्य तो मार्गाचा वापर जरूर केला पाहिजे। तर आता यावर दावे प्रतिदावे कोणतेही होणार नाही। जागा शिवसेनेची आहे। आज शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतील। माहितीमध्ये आहेत निश्चित राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा ज्याला म्हणतात, ते दिल्यानंतर राजसाहेबांचे सुपुत्र असेल, राजसाहेबसुद्धा अनेक ठिकाणी सभा घेणार आहेत, संभाजीनगरला सभा घेणार आहेत, म्हणून त्यांचं स्वागत आम्ही केलेलंच आहे। म्हणून व्यासपीठावर दिसणं काही चुकीचं नाही। त्यात घ्या, निवडणुका ह्या आता आहेतच, मतदान सर्वांनी केलं पाहिजे हे निश्चित आहे। परंतु मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणचं तापमान एवढं वाढलेलं आहे, जवळपास उष्माघाताने आतापर्यंत 3-4 लोकांची बळी गेलेली आहेत। म्हणजे तो त्रास एवढा जाणवायला लागलेला आहे। प्रत्येक राजकीय पक्षाच्या रॅलीमध्ये जरी पाहिलं तर 1-2 जणांना भोवळ आलेली आपल्याला आढळून येईल, तो कोणताही पक्ष असो। आणि म्हणून अशा ह्या परिस्थितीमध्ये उन्हामध्ये उभं राहणं आणि मतदान करणं याला काही लोकांना निश्चित त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळं ही पर्सेंटेज काही घटलेलं आहे।
तरी आम्ही सर्वांनाच आवाहन करतो आहे, कोणत्याही पक्षाला मतदान करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर सकाळी थोडं लवकर मतदानाला जा आणि दुपारच्या उन्हामध्ये जर गेले नाही तरी चालेल, परंतु संध्याकाळच्या टप्प्यामध्ये थोडं लवकर जर गेलं तर ते मतदानाचा पर्सेंटेज वाढेल. हा राजकीय पक्षावर असलेल्या नाराजगीचा प्रश्न नाही, तर त्यांना होत असलेल्या त्रासाचा हा परिणाम आहे. म्हणून विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काही अंशी पर्सेंटेज घटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरची लढत ही मला वाटतं आम्ही तिरंगी मानतो आहे, कारण की वंचित असेल, MIM असेल आणि आमची शिवसेना अशी ती एकंदरीत लढत आहे. वंचितनी जो त्यांचा फॉर्म भरलेला आहे त्याच्या मागचं कारणसुद्धा तसंच आहे की गेल्या वेळेला वंचितनी पाठिंबा देऊन इम्तियाज जलीलला MIMच्या उमेदवाराला विजय करण्यामध्ये मोठा हातभार लावला होता. परंतु सोलापूर असेल किंवा इतर ठिकाणी या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे असं समजून प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचितची जागावर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे आणि तोसुद्धा त्याला चांगली मतं पडतील हे ठरल्याप्रमाणे त्यांना ते पडतीलच. आणि म्हणून आता MIMचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकवटलेले आहेत आणि कदाचित त्याचा फायदा आम्हालासुद्धा होऊ शकतो. बरं, जेव्हा यांना वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या ठिकाणी आपण जे निवडून आलेलो आहे त्या ठिकाणी जर आपल्याला सीट धोक्यात येत असेल तर आपणच होऊन स्वतः पाठिंबा द्यावा, म्हणून तो पाठिंबा दिला होता. प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुठे पाठिंबा मागितल्याचं ऐकले तर नाही आणि त्याचं तसं स्टेटमेंटही नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी काल अकोल्यात असा दावा केला की आम्ही सुद्धा लोकसभा लढवतोय आणि शिवसेना लढवते, शिवसेनेपेक्षा नक्की आम्ही जास्त मतदान घेऊ, असं त्यांचा दावा आहे. निश्चित प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष सर्वात पुढे जावा अशी त्यांची इच्छा असते आणि त्यात काही गैर पण नाही. म्हणून त्यांनी केलेली भावना व्यक्त करणं हा एक पक्षाच्या त्यांच्या ध्येय धोरणाचा तो भाग आहे. म्हणून कुणाला आम्ही ना कमी लेखत ना कुणाला जास्त लेखत, जो तो ज्याचा त्याचा निर्णय किंवा ज्याचा त्याचा भूमिका मांडायला सक्षम आहे. पण प्रकाश आंबेडकरांचं थेट म्हणणं आहे की शिवसेनेपेक्षा आम्ही जास्त ताकदवान. निश्चित वाढली पाहिजे, वाढायला पाहिजे. जनता त्याचा योग्य तो निर्णय घेईल. म्हणून त्याचा जो काही लेखाजोखा आहे तो 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला कळेल. नसीम खानला काँग्रेसमधून कसल्याही पद्धतीचं एंटरटेन केलं गेलं नाही. प्रचाराच्या याच्यात यादीतून त्यांनी स्वतःला बाहेर केलं. त्यातच इम्तियाज जलील यांनी त्यांना ऑफर दिली की मुंबईची ती जागा MIMच्या माध्यमातून लढा. काल नसीम खानने तर इतकं स्पष्टपणे सांगितलं आहे की मुसलमानाचा वापर ह्या काँग्रेसने फक्त मतापुरता केलेला आहे. अत्यंत स्पष्टपणे केलेलं त्यांचं हे वक्तव्य आहे. लोकसभेच्या एवढ्या जागामध्ये एकही मुसलमानाला तिकीट दिलं नसल्याचं नसीम खान म्हणत आहेत, आम्ही नाही म्हणत. म्हणून ही आघाडी जेव्हा होते, जेव्हा आघाडी करायला लागले त्या टायमाला दलित मतदान असेल किंवा मुस्लिम मतदान असेल हे आपल्याकडं कसं येईल हे एवढा दृष्टिकोन ठेवून जर कार्यकर्त्याला जर तुम्ही वागणूक देत असाल तर त्याचे परिणाम हे असे भोगावे लागतील. नसीम खान कधी काळी मंत्री राहिलेला माणूस, परंतु आज तिकिटासाठी त्याला वनवन फिरावं लागतं. ही परिस्थिती जर त्या इतक्या मोठ्या नेत्यावर जर आली असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय ही भावना त्यांनी काल व्यक्त केली. आणि मग अशा वेळेला MIMने त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांना आव्हान करणं हे साहजिक आलं. अनेक पक्ष त्यांना पाठिंबा देतील किंवा आव्हान करतील, परंतु काय निर्णय घ्यायचा हा नसीम खानने ठरवायचा आहे. ज्यांनी तुम्हाला छळलं आहे, ज्यांनी तुमचा अपमान केला आहे त्यांचा बदला घ्यायचा की त्यांच्याबरोबर राहायचं हा नसीम खानचा निर्णय असेल. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःकडे थोडं पहा. एक पत्रकार ज्याला अधिकृत डिग्रीसुद्धा नाही, परंतु काळाच्या ओघामध्ये पत्रकारिता करत करत पुढे आलेले हे पत्रकार यांची संपत्ती जर पाहिली तर यांचे किती कारखाने होते हे लक्षातच येत नाही. काल ईडीने जी काही रेट टाकून त्यांची प्रॉपर्टी सील केली, साध्या पत्रकाराची एवढी मोठी प्रॉपर्टी असू शकते यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा. म्हणून पत्रात चाळीमध्ये असेल, खिचडी घोटाळ्यामध्ये असेल, इतर बाबीमध्ये असेल, पक्षाचं नाव घेऊन इतरांना केलेली ब्लॅकमेल असेल, या माध्यमातून कमवलेला पैसा हा आता लवकरच तुमचा उघडकीस येतोय. आणि ईडीने छापे टाकून करोडो रुपयाची जी लिगल व्हॅल्यू आहे, लिगल फक्त ती जप्त केलेली आहे, त्याची जर मार्केट व्हॅल्यू पाहाल तर डोळे पांढरे होण्याची वेळ आलेली. म्हणून इतरावर टीका करण्यापेक्षा या गैरमार्गाने जो काही पैसा तुम्ही जमा केलेला आहे त्याची आता चौकशी झाली पाहिजे. आणि ईडीने याची
दखलसुद्धा घेतली पाहिजे असं आम्हीसुद्धा त्यांना कळवणार आहोत. म्हणून आता निवडणुका होऊ द्या, जेलवारी ही यांची ठरलेली आहे. महाराजांच्या घराण्याचा वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित करणारा ही अवलाद आता त्या गादीबद्दल बोलते. त्या गादीचा मान हा सर्वसामान्य माणूस, महाराष्ट्रातला प्रत्येक जनता ही राखते. त्याचा अपमान कधी होऊ देणार नाही. उदयनराजेसुद्धा छत्रपती घराण्यातले आहेत. म्हणून ह्या सर्व घराण्यामधल्या लोकांनी जे काही निवडणुकीला उभे आहेत ते एक निवडणुकीचा भाग, परंतु महाराजांच्या गादीलावर कोणी टीका करणं किंवा कोणी त्याला अपमानित करणं ही महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही आणि ते आम्ही होऊ देणार सुद्धा नाही. चंद्रकांत खैरेंना स्वतःचं बुड ठिकाणावर ठेवायला सांगा आणि त्यांच्यामुळं असं काही घडणार नाही. इथं महायुतीचा उमेदवार निवडून येईल. काल अंबादास दानवे विरोधी पक्षनेता आहेत. त्यांना कदाचित या बाकी राजकारणाची आणखी माहिती नसावी. त्यांच्यापेक्षा अनेक वर्ष आम्ही मातोश्री जवळून पाहिलेली आहे. म्हणून त्याच्याबद्दलचं भूमिका काय असते नसते याची जाणीव आम्हाला आहे. आणि सभागृहामध्ये ज्यांच्यावर टीका केली जाते, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या गेले, ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार विकणारे ही नवीन टोळी आता महाराष्ट्राला माहीत झालेली आहे. म्हणून आम्ही जी काही भूमिका घेतली ही महाराष्ट्राच्या जनतेने मान्य केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मागे जे झालेल्या पंचायतीच्या जे निवडणुका असेल त्याच्यावर आम्ही 2-3 नंबरवर होतो आणि उबाटा गट हे 5 नंबरवर होतं. हा फरक थोडा समजून घ्या. राजकारणाची दिशा कुठे चाललेली आहे याच्याकडे लक्ष द्या. टीका करणे आणि आता ट्विट करणे हे धंदे बंद करा. तुम्ही पण आता तुम्हाला तिथं जी काही अडचण होती त्याची जाणीवसुद्धा आम्हाला आहे. कृपया बोलताना तारतम्य ठेवा.